आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। नंदुरबार मध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय। सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला हा फटका बसला असून कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहतय, तर रेल्वेची वाहतूक या ठिकाणची बंद करण्यात आलेली आहे। गेल्या 4 ते 5 तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद आहे। तर अतिवृष्टीची सुरत भुसावळ रेल्वेला फटका बसलेला आहे। रेल्वे रुळावर पाणी साचले आणि 3 ते 4 तासांपासून रेल्वे वाहतूक या ठिकाणी बंद आहे। तर आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्या सोबत आहेत। निलेश, सध्या काय परिस्थिती आहे? रेल्वे वाहतूक पूर्वपदावर यायला अजून किती वेळ लागेल? खरं तर गुजरात लगतचा जो काही भाग आहे, डांग जिल्हा असेल किंवा मग नवापूर तालुका असेल नंदुरबार जिल्ह्यातला, या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळेच हा सगळा फटका या सगळ्या तिथल्या नद्या ज्या आहेत त्या नदी नाल्या प्रवाहित झाल्या आहे आणि त्याचाच फटका हा सगळ्या प्रशासनाला बसला आहे। कोळदा खेतिया दरम्यानचं जे काही रेल्वे रुळ आहे त्यावरनं अद्यापही पाणी जात आहे। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जवळपास हे पाणी जात असल्यामुळे तेव्हापासूनच ठिकठिकाणी रेल्वे ज्या आहेत त्या थांबून ठेवलेल्या आहेत। अनेक स्टेशनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या थांबून आहेत आणि आणखीन किती काळ हा पावसाचं पाणी ओसरायला लागेल हे सांगता येत नसल्यामुळे या सगळ्या गाड्या स्थानिक ठिकाणी थांबून असल्यामुळे त्याचा लांब पल्ल्याचे जे काही प्रवासी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं फटका बसत आहे। दुसरी गोष्ट अशी की डांग जिल्ह्यात जी काही अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे रंगावली नदी जी आहे नवापूर तालुक्यातली ती दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळे रंगावली नदीकाठची जी काही गावं आहेत त्यामध्ये पाणी शिरलं आहे आणि नवापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती आहे। प्रशासन ती हाताळण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।